मकर संक्रांती किंवा 14 की जानेवारी 15। जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त व संक्रांतीची कथा आणि महत्त्व। नवीन वर्षातील सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांती। हा सण हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी तिळगुळ देऊन नात्यातील प्रेम घट्ट करण्याची प्रथा आजही लोक आनंदाने पाळतात। संक्रांतीला पतंग उडवले जातात। महिला रामाचा ओसा राममंदिरात जाऊन करतात। त्यामुळे या दिवसाची वाट सर्वजण अगदी आतुरतेने पाहताना दिसतात। चला मग जाणून घेऊया मकर संक्रांती नेमकी कोणत्या तारखेला आहे। मकर संक्रांती या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे। हा दिवस ज्योतिषीय दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातो। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत संक्रमण करतो। याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो। त्यामुळे या दिवसाचे ज्योतिषीय महत्त्व देखील अधिक आहे। त्याचप्रमाणे हा सण संपूर्ण भारतात अगदी उत्साहात साजरा केला जातो। वर्षातील पहिला सण असून तो वेगवेगळ्या प्रांतात वेगळ्या नावाने पार पडतो। महाराष्ट्रात मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची पद्धत आहे। या दिवशी सूर्यनारायणाची देखील पूजा केली जाते। त्यामुळे पाहूयात मकर संक्रांतीची नेमकी तारीख काय व या दिवशी पूजा कशी करावी। काय आहे संक्रांतीचे महत्त्व। मकर संक्रांती तारीख व मुहूर्त। मकर संक्रांती 2026 मध्ये बुधवार जानेवारी 14 रोजी साजरी केली जाईल। पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी रात्रीचे 2:49 ते संध्याकाळी सकाळचे 5:45 पर्यंत। मकर संक्रांती पूजा कशी करावी। मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पूजतात। सुगड म्हणजे मातीची छोटी बोळकी। 1. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, मग सूर्याला अर्घ्य द्यावे। 2. त्यानंतर विवाहित महिला या एकाच दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा करू शकतात। 3. पूजेचा शुभ मुहूर्त पाहून आपल्या देवघरात 5 सुगड घ्यावेत। 4. ते एका पाटावर ठेवावे, त्यांना लाल धागा बांधावा व हळद कुंकू लावावे। 5. मग सुगडीत बोरे, गाजर, शेंगा, उसाचे तुकडे, हरभरा, तिळगुळ ठेवावे। 6. यातील एक सुगड आपल्या देवघरात ठेवावे, दुसरे तुळशीपाशी ठेवावे। 7. त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामाचा ओसा करावा, एक सुगड रामापाशी ठेवावे। 8. एक सुगड सवाष्णीला द्यावे व एक सुगड कोणत्याही मंदिरात ठेवावे। 9. अशा प्रकारे सुवासिनी महिला पूजा करतात। 10. त्यानंतर तिळाची गोड पोळी घरात केली जाते व त्याचाच देवाला नैवेद्य देखील दाखवतात। मकर संक्रांती कथा। पौराणिक कथेनुसार शनिदेव हे आपल्या पुत्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातात व शनिदेव हे मकर राशीचे देव असल्याने तो दिवस संक्रांतीचा मानला जातो। तसेच या दिवशी सूर्यदेव मकर राशीत संक्रमण करत असल्याने ज्योतिष्य घटनांसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो। सूर्य मकर राशीत प्रवेश करतात म्हणजेच ते आपल्या पुत्राला शनिदेवाला भेटतात अशी मान्यता आहे। दुसरी कथा। देवीने संकरासूर राक्षसाचा वध ज्या दिवशी केला त्या दिवसाला मकर संक्रांती म्हटले जाते। तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हटले जाते। या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही। या दिवशी देवीने किंक्रासुराला मारले असल्याने हा दिवस किंक्रांती म्हणून ओळखला जातो असे मानतात। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन मराठी सणांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या YouTube चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।